श्री स्वामी समर्थ. जे जे स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असेच स्वामींचे आनंददायी आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्कीच टाईप करा. आज तुमच्या घरात आनंदाची बातमी येणार आहे आणि तुमच्यावरचे सर्वात मोठे संकट आज नाहीसे होणार आहे आणि तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. त्यामुळे हा संदेश मन लावून नक्की ऐका. स्वामी म्हणत आहेत, माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ. तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर सांग. माझ्यासाठी खर्च करून तर बघ. कुबेराचे भांडार उघडले नाही तर सांग. माझ्यासाठी एक कटू वचने ऐकून तर बघ. तुझ्यावर कृपेचा पाऊस पाडला नाही तर सांग. माझ्या बाळा, माझ्याजवळ येऊन तर बघ. तुझ्यावर लक्ष ठेवणे नाही तर सांग. माझी गोष्ट तू लोकांना सांगून तर बघ. तुला मौल्यवान असे भरभरून दिले नाही तर सांग. माझ्या क्षेत्राचे चिंतन करून तर बघ. ज्ञानाचे मोती तुझ्यात नाही भरले तर सांग. मला तुझा म्हणून तर बघ. तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर सांग. माझ्यासाठी दुःख काढून तर बघ. तुला कीर्तिवान, नशीबवान, भाग्यवान नाही बनवले तर सांग. माझ्यावर, माझ्या मार्गावर चालून तर बघ. तुला शांतिदूत नाही बनवले तर सांग. तू स्वतःला समर्पित करून तर बघ. तुला हिरा नाही बनवला तर सांग. माझे कीर्तन, नामस्मरण करून तर बघ. जगाचे विस्मरण करायला नाही लावले तर सांग. तू माझा म्हणून तर बघ. प्रत्येकास तुझा नाही बनवले तर सांग. सगळे रस्ते बंदे होतील तेव्हा फक्त हा विश्वास ठेव. तुझी इथूनच साथ मी देत आहे. मी तुझी स्वामी आई आहे. स्वामी आपल्याला संबोधत आहेत, सांगत आहेत, स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. जिथे मार्ग शोधायची वेळ असते तिथे लोक पैसा शोधत असतात. आपण फक्त मार्ग शोधायचा असतो. स्वामी आपल्या पाठीशी असतातच. हळूहळू मिळालेल्या यशामुळे चांगले व्यक्तिमत्व घडते, तर पटकन मिळालेल्या यशामुळे अहंकार वाढतो. विचारांचं नातं घट्ट असावं की मतभेद सुद्धा असंच स्वीकारता आलं पाहिजे. अडथळे, वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते बाळा. मग कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणती जादू असावी असे लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य आणि प्रामाणिक असलं पाहिजे. एखाद्या गोष्टीची उणीव झाल्याशिवाय त्याच्या किमतीची जाणीव होत नाही, हे मात्र खरं. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. कितीही संकटे आली तरी स्वामींचे नामस्मरण आणि त्यांच्या शिकवणीने आलेल्या संकटावर मात करता येणं, हे ज्याला जमलं तो जीवनात यशस्वी झाला. सहमत असाल तर होय स्वामी आई, मी तुझंच बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. मित्रांनो, आयुष्यात निरीक्षण करणारा कोणी असेल तर आत्मपरीक्षण नक्कीच होत असते. खूप कमी लोकांकडे मोजक्या शब्दात जीवनातील खूप मोठे तत्वज्ञान व्यक्त करण्याची कला असते. काय करावे असं झालं की नेहमी खरं बोलावं. मग एक लक्षात घ्या, कितीही काही झालं तरी तुम्ही जिभेवर कंट्रोल ठेवा. मेंदू संपावर गेला आहे नक्कीच, पण आपण एकटे पडले याची जाणीव होण्याची वेदनादायी गोष्ट कुठली नाही. आपण आपलं आयुष्य जर फाटकं असेल तर दुसऱ्याच्या आयुष्याला खेळ लावून चालत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, जास्त प्रामाणिक वागून काही नाही मिळत. या जगात लोक खोटेपणाला मोठेपणा समजतात. म्हणून केलेल्या प्रत्येक चुकीचं स्पष्टीकरण देता आलं म्हणजे आपण चुकलोच नाही असं होत नाही. मन हे नाजूक असतंच. आयुष्यात आलेली माणसे त्याला कठोर बनवतात.
बरं आहे की अक्षरांना कोणती जात नाही, नाहीतर शब्दांना सुद्धा धर्म स्वीकारावा लागला असता. पत्ता माहीत नसताना सुद्धा जबाबदारी नावाचे पत्र प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. त्यामुळे ही जबाबदारी तुम्ही आनंदाने स्वीकारा आणि ती चोखपणे पार सुद्धा पाडा. आयुष्यात कधीच तुम्ही गर्व करू नका, कारण नशीब बदलत राहते. आरसा तो असतो, तो फक्त चित्र बदलत असतं. संशय अडचणींचा डोंगर निर्माण करतो, पण विश्वास असला की त्या डोंगरातून फक्त रस्ता निघत असतो. म्हणून आपण कोणावर शंका करू नये, संशय करू नये, फक्त विश्वास ठेवावा आणि सर्व काही स्वामी समर्थ महाराज बघून घेतील याच्यावर ठामपणे लक्ष द्यावे. घरासाठी घर सोडणाऱ्या माणसाला जबाबदारीचे धडे घेऊ नये आणि म्हणून त्या माणसाला माहीत असतं की किती जबाबदारीचे ओझे त्याच्या खांद्यावर असतं. मूर्ख असलेले सिद्ध करण्यासाठी संधी प्रत्येकाला मिळते. काही जण त्यातही घाई करतात आणि काहीही शांत बसत नाहीत. दुनियादारी दुरावलेले माणसं कधीच आपल्याला सापडत नाही. एवढं मात्र निश्चित आहे की कष्ट करणारी लोक स्पष्ट बोलायला कधी घाबरत नाहीत. स्वामी म्हणतात, नसेल कोणी तुझं कायम बाळा, जाऊ दे. तू जो कर्म करत आहेस ते तुझं एक दिवस परत येणार आहे. तू माझ्यावर विश्वास ठेव. मग आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे? चांगले एक दिवस आपल्या आयुष्यात येणारच आहे. याची सुरुवात मनापासून होणे हे महत्त्वाचे. आपण कुठेही गेले नाही पाहिजे. समज गैरसमज हे वेळ ठरवत असते, कारण नातेवाईक हे विरोधी पक्षनेते सारखे असतात. तुम्ही कितीही चांगले असलात तरी तुमच्यामध्ये ते खोट काढणारच. लोकांसाठी जगणं तुम्ही सोडून द्या. बुद्धिमत्तेच्या जोरावर श्रीमंत होता येते, पण श्रीमंतीच्या जोरावर बुद्धिमान होता येत नाही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सहमत असाल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. स्वामी भक्तांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात येणाऱ्या संघर्षाचा काळ माणसाला जगायला शिकवत असतो. स्वतःची परिस्थिती स्वतःला समजू लागली की आपली पावले योग्य दिशेने पडत असतात. मनाची सुंदरता असली की कुठलेच अलंकाराची गरज भासत नाही. 100 स्वार्थी मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं 100 पट चांगलं असतं. आपल्या मनासारखं वागणाऱ्या माणसांना चुकीचं समजणं हे सुद्धा आपल्या दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. संवेदनशील माणसाला मनस्तापाचं ओझं आयुष्यभर खांद्यावर घ्यावं लागतं. जर स्वप्नांच्या पलीकडचं पाहायचं असेल तर स्वप्न देखील जगाच्या पलीकडचे ठेवा. म्हणून तुम्ही खूप मोठी स्वप्न ठेवली पाहिजे, कारण काही ना काहीतरी आपण मिळवूच, एवढं मात्र खरं आहे. तू का आपण किती नाव लौकिक मिळवलं यात नसून आपण किती समाधानी आयुष्य जगलो हे आहे. मैत्री एक नातं हे रक्ता पलीकडचं असतं, म्हणून देवच आपल्या सोबतीला उभा राहिलेला असतो हे समजून घ्या. कारण मैत्री ही मनाची आणि प्रेम करणारी चांगली हक्काची जागा असते. स्वतःच्या सोयीनुसार दुसऱ्यांची गैरसोय करणं म्हणजे हा स्वार्थ आहे हे समजून घ्या. म्हणून स्वामींना प्रार्थना करताना कधीतरी काहीही तुम्ही मागू नका. तुम्ही काहीही न मागितलेलं असताना चिमूटभर जर मागितलं तर ओंजळभर स्वामी देत असतात. आणि जर तुम्ही काहीच मागितलं नाही तर तुम्हाला मागण्यासाठी काही शिल्लक ते ठेवतच नाहीत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींची प्रार्थना तुम्ही कधीही सोडू नका.
स्वामींवरचा विश्वास पूर्णपणे ठाम असावा. आपल्याला आपल्यापेक्षाही जास्त ओळखणारी माणसे, नातेवाईक आहेत आणि त्यांच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचे नाही. जर तुमच्यामध्ये जर खरी कला असेल तर तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. भगवंत सगळीकडे येऊ शकत नाही, म्हणूनच देवाने नातेवाईक तयार केले आहे, एवढे लक्षात घ्या. आणि प्रत्येक नातेवाईक वाईटच असतो. आपल्या आयुष्यात आलेला प्रत्येक व्यक्ती हा चुकीचा असतो असे नाही. आयुष्यात किती चांगले वागा, पण कौतुक मात्र स्मशानभूमीत होणार हे मात्र निश्चित आहे. लोकांकडून अपेक्षा करणं सोडून द्या. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेले कधीही चांगलं. चांगल्यांनी चांगलं पाहिलं, वाईटांनी वाईट पाहिलं. ज्याचे जसे विचार त्यांनी तसं मला पाहिलं. दुसऱ्यांची दुनिया मोजणारे लोक स्वतःचं ध्येय कधीच प्राप्त करू शकत नाही, हे मात्र निश्चित आहे. आपलं केव्हा केव्हाही पुन्हा वाचूनही जे सुटत नाही तो आहे आपला चांगुलपणा. आणि तोच चांगुलपणा आपल्यासाठी खास आहे. स्वामी भक्तांनो, जबाबदारी नावाचा विषय कोणत्याही शाळेत शिकवला जात नाही. तो आपण स्वतःहून शिकत असतो. अनुभव आपण घेत असतो. म्हणून आपण दुसऱ्यांचे अनुभव पाहूनच आपण सुधारले पाहिजे. आपल्या जीवनामध्ये फार कष्ट आपल्याला करावे लागतील, म्हणून आपण कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. रस्ता असो किंवा आयुष्य, लोक फक्त एकमेकांना उलटे करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून रक्ताचे नाते कितीही नावे ठेवत असली तरी काहीही फरक पडत नाही. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. कधी कधी असं वाटतं की कशाला आलं शहाणपण, त्यापेक्षा खूप छान होतं आपलं बालपण. लहानपण, निरागस मन आणि निर्मळ मन. त्यावेळेस आणि आता खूप दुहेरी कल्पनेच्या जगात आपण असतो. सत्याची ठेस लागली की माणूस वास्तव्य जगात येऊन पडतो. अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान जागा होत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. संस्काराची शिदोरी सोबत असली तर सगळे आपले आयुष्य हे चांगले होत असते. हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात काय? जगात कोणत्याही मंदिरात जाऊन तुम्ही दिवा लावून काहीच फायदा होणार नाही. आयुष्याच्या तराजूत अनुभवाचे वजन कमी जास्त आपल्या कर्तव्याचं वजन उचलता आलं पाहिजे. जबाबदारीची व्याख्या ही अफवा आपल्याला समजत जाते. विचारांची उंची वाढवायची असेल तर पुस्तकांची भिंत मोठी असावी लागते. बंद झाले आहे आता मदत करणे, प्रेम करणे. त्यामुळे लोकांकडून तुम्ही अपेक्षा ठेवू नका. स्वामींवर पूर्णतः प्रेम करा आणि मनापासून केले तर स्वामी तुम्हाला तारतील. स्वामी तुम्हाला सर्व काही देतील. फक्त त्यांच्यावरचा विश्वास कधीच डगमगू देऊ नका, कधीच कमी होऊ देऊ नका, एवढं मात्र निश्चित. स्वामी भक्तांनो, आपल्या कर्तव्याचं ओझं उचलता आलं की जबाबदारीची व्याख्या ही आपोआप समजत जाते. विचारांची तुमची उंची वाढली असेल तर मग तुमचे विचारही मोठे होत जातात आणि सर्व काही तुम्हाला समजत असते. आपल्या वयापेक्षा मोठ्या व्यक्तीबरोबर कधीही मैत्री करा. अनुभव न घेता आणि आयुष्यात आपल्याला खूप काही शिकायला मिळत असते. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सहमत असाल तर होय स्वामी आई मी सहमत आहे असे टाईप करा. स्वामी भक्तांनो, योग्य वेळी न मिळणाऱ्या आवडत्या गोष्टी कालांतराने न पटणाऱ्या गोष्टींच्या यादीत सापडत असतात. खूप जास्त अडचणी येऊ लागले की समजावं आपण यशाच्या अगदी जवळ आलो आहोत.
आयुष्यात जर सुखी, समाधानी, खुश राहायचं असेल तर हसण्याचं कारण शोधत राहा आणि कायम हसत राहा. तुम्हाला हसवायला कोणीच येणार नाही. तुम्हाला स्वतःलाच हसायचं आहे. कुटुंब केवळ रक्ताचे नाते नाही. तुम्हाला गरज असताना आधारासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब. शांत मुले नेहमी आतून तुटलेली असतात, काही प्रेमामुळे तर काही जबाबदाऱ्यांमुळे. काही नाती भाड्याच्या घरासारखी असतात. कितीही जपा आणि कधी ते आपली होतच नाही. वेळेनुसार कदर करणारी माणसे आपल्या आयुष्यात पाहिजे. जो स्वतःशीच लढाई करतो त्याला कोणीही हरवू शकत नाही, एवढं मात्र निश्चित. जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो आणि शहाणा माणूस प्रत्येक वेळ एकांतात घालवत असतो आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात. जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा यामुळे त्या मुलांचं आयुष्य भरपूर काही टेन्शनमध्ये जात असतं. त्यामुळे आपल्या पगाराचा आकडा कधीच कोणाला सांगू नका. दुसऱ्याच्या अडचणीत आपल्या स्वतःला अडचणी मात्र एकटाच पळत नसणारा कधीही भगवंताची साथ प्राप्त करत असतो. कर्म चांगले देखील असणे महत्त्वाचे आहे. माणसाचं मंगलच होत असतं. कामाच्या व्यापातून महत्त्वाच्या व्यक्तीसाठी थोडा वेळ देणं म्हणजे प्रेम. मग ते कुणासाठीही असो, तुम्ही वेळ मात्र नक्कीच दिला पाहिजे. वेळ दिल्याने तुमचं आयुष्य चांगलं होत असतो. आयुष्याचे जे घडणार आहे ते चांगल्यासाठीच घडणार आहे हे निश्चित आहे. जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो. भागीदारी करायची असेल तर दुःखातच करा. सुखाचे दावेदार भरपूर असतात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वामी भक्तांनो, आपल्याला आयुष्यात भरपूर काही मिळवायचं असतं, पण रंग पाहून माणसाचा स्वभाव शोधू नका. निष्ठावंत आणि चांगले लोक नेहमी साधारण असतात. म्हणून साध्या लोकांमध्ये तुम्ही खुलेपणाने नक्कीच राहता आलं पाहिजे. मनाला आणि घराला खिडकीशिवाय पर्याय नसतो. कारण एखादी व्यक्ती आयुष्यात आपल्याला नको असेल किंवा त्या व्यक्तीचं जर काम आपल्याकडून संपलं असेल तर त्यातून काढून देता आलं पाहिजे. जर त्याला आपल्या आयुष्यात राहायचंच नाही तर त्याला त्या मनाच्या दारापर्यंत सोडून वापस येता आलं पाहिजे. व्यक्तीपेक्षा चुकीला जास्त महत्त्व दिलं तर महत्त्वाची असणारी व्यक्ती गमावण्याची तयारी ठेवावी लागते. वेळेमुळे वाईट झालो नाहीतर एक वेळेस सगळ्यांसाठी आपण खास असतो. म्हणून अशी माणसाची वेळ येते ती माणूस खाली घेऊन जाते. म्हणूनच तर म्हणतात आयुष्यभर कोणीच साथ देत नाही, पण माझ्या आत पूर्ण विश्वास आहे. माझा भगवंत माझ्या पाठीशी आहे. तो माझ्यासाठी सर्व काही आहे. ते फक्त श्री स्वामी समर्थ महाराज. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सहमत असाल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लव यू गॉड, गॉड इज ग्रेट असे टाईप करा. मित्रांनो, आपल्याला आयुष्यात डिलीट बटन नक्कीच ठेवायचं आहे. काही नाती, काही खोटी माणसं, काही आपल्याला त्रास देणारी, दुःख देणारी आठवणी ते डिलीट करायचं आहे आणि त्या डिलीट केल्याच पाहिजे. फक्त स्वामींना म्हणायचं की स्वामी आई, मी शरण आलो तुझ्या चरणाशी. स्वामींच्या चरणी आपण शरण गेले पाहिजे. स्वामी आपल्याला भरपूर काही देणार आहेत हा विश्वास मात्र आपला पाहिजे. येणारा प्रत्येक क्षण हा भूतकाळाशी झगडत बसण्यापेक्षा आनंदाने घालवायला नक्कीच शिकलं पाहिजे.
जेवढं जास्त आपण आनंदात राहू तेवढं आनंदाने आपण आयुष्य जगू. आपण जगण्याची किंमत आपल्याला येईल. म्हणून कधीही संकटांना घाबरून आपल्या जीवनातील देह कधी सोडू नका. कारण ध्येय साधने होतील, बदलत राहतील. नात्यांचा चुकीचा वापर कधी करू नका. चांगले लोक आयुष्यात परत येतील. त्यासाठी फक्त भगवंतावरती विश्वास ठेवा. कारण भगवंताची साथ कायमच आपल्याला मिळत राहील. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जोपर्यंत आपण स्वामींचा हात धरला आहे तोपर्यंत घाबरायचं काहीच कारण नाही. कारण सदैव आपल्या पाठीशी स्वामी माऊली असणार आहे. खूप गोष्टी मनात ठेवून आपण सर्व काही सहन करतो. पण स्वामींवर विश्वास ठेवा. सर्व आपल्या मनासारखं होणार आहे. आपल्या कामामध्ये प्रयत्न करता नुसता आपण स्वामींजवळ बसून राहिलो तर हे चुकीचं आहे. कारण स्वामी त्यांचीच मदत करतात जे स्वतःची मदत करत असतो. त्यासाठी तुम्ही आता एकट्यात रडणं सोडून द्या. आता स्वामी महाराजांचे मोठे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहेत. जो अनन्य भावाने स्वामींचे चिंतन करतो त्याच्या अवघ्या संसाराची चिंता स्वामी वाहत असतात. जिथे कोणताच मतलब नाही तो दरबार म्हणजे स्वामी आईचा दरबार. जर आजचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर हा संदेश कमीत कमी तुम्ही 10 जणांना शेअर करा आणि स्वामी आईचे आशीर्वाद प्राप्त करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत हीच स्वामींचरणी मनापासून प्रार्थना.